शेती करत असताना शून्य मशागत शेती अंतर्गत आपण या ठिकाणी सोयाबीन आणि तूर हे दोन्ही भाग घेतलेले आहे। तर आपण यामध्ये मे महिन्याच्या शेवटी एक 3.5 फुटावर बेड पाडलेले आहे। हा 3.5 फुटाचा बेड आहे आणि बेड पाडल्यानंतर याच्यावर आपण एका बेडवर दोन्ही साईडने आपण सोयाबीनचे 2 टोकन यंत्र पद्धतीनं टोकनने आपण लावलेलं आहे आणि याला एकरी 12 किलो आपण फुले किमया ही सोयाबीनची व्हरायटी पेरलेली आहे। आणि आपण ही जी कृषी विभागाच्या अंतर्गत आपल्याला जी तूर मिळालेली ही एका बेडवर घेतलेली आहे आपण, म्हणजे आपण 3 बेड सोयाबीन आणि 1 बेड तुरीचा अशा पद्धतीने आपण हे नियोजन केलेलं आहे। आणि याला शून्य मशागत म्हणजे याला कुठलंही नांगरटीनंतर आपण जे बेड पाडले त्यानंतर आपण ते कोळपणे केलेलं नाही, निंदण्याचा प्रकार केलेला नाही। त्यानंतर याच्यावर जे काही आहे हे तणनाशक वगैरे आपण ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे शून्य मशागतमध्ये त्या पद्धतीने केलेलं आहे। आणि याला सर्वात जास्त म्हणजे आपण गोकृपा अमृत जे आपल्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्राच्या वतीने जे दिलेलं आहे तर त्याची ड्रिचिंग सुद्धा आपण याला घेतलेली आहे। त्यामुळे आपण याला जे खताचं प्रमाण आहे एकदम 0 केलेलं आहे, म्हणजे फक्त या एका एकराला 1 ते 1.5 बॅग आपण फक्त सुपर फॉस्फेट टाकलेलं आहे आणि याला युरिया नावाची कुठलाही आपण युरिया टाकलेला नाही। त्यामुळे अशा पद्धतीनं आपण जर प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीने जर आपण शेती केली तर आपला जवळपास 30 ते 40% खर्च आपला हा शेतीवरचा कमी करता येतो आणि आपल्याला ते उत्पन्नात आपल्या भर पाडता येते। म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्यांनी हे तंत्र अवलंबून आणि कृषी विभागाचा वारंवार आपल्या या ठिकाणी जे अधिकारी येतात इंगळे साहेब असेल, उन्हाळे सर यांचं वारंवार आपण त्या ठिकाणी महेश सर, जाधव सर आपले त्या ठिकाणी येऊन आपल्याला वारंवार या ठिकाणी ते मार्गदर्शन करत असतात। आपण त्यांचे भेट पण घेत असतो आणि जी काही माहिती लागली ते आपल्याला पुरवत असतात। जे ट्राकाक्रमा वगैरे आपल्या कृषी विभागाच्या अंतर्गत आपण जे दिलेलं आहे याला पहिले बियाणाला लावताना सुद्धा आपण ट्राकाक्रमा लावलेला आहे, याच्यावर स्प्रे पण घेतलेले आहे। अशा पद्धतीनं आपण या पद्धतीने शेती करत आहोत। आता सोयाबीन निघाल्यानंतर तुमचं पुढचं पीक कोणतं आहे? आता सोयाबीन निघाल्यानंतर हे 2 जे बेड आहे सर आपले याच्यामध्ये हा जो मधला बेड आहे हा जो बेड आपला तर या बेडवर आपण आता रावरी कृषी विद्यापीठांची तयार केलेली व्हरायटी आहे 6 महिन्यामध्ये येणारी एरंडीची, तर ती आपण या टोकन मध्ये घेणार आहे। कारण हे 2 बेड आता तुरीने लागणार आहे, पण हा आपल्याला एक बेड भेटणार आहे। या पद्धतीने आपण याच्यामध्ये तुरीच्या मध्ये आणि खालच्या प्लॉटमध्ये आपण गहू, बनसी गहू आणि आपल्याकडे खपली गव्हाचं बियाणं उपलब्ध आहे, तर आपण ते खपली गहू आणि बनसी गहू पण घेणार। त्यासाठी बेड मोडणार आहे का? नाही, बेड आपल्या आता 3-4 वर्षापर्यंत आपण मोडणार नाही। फक्त आपण बेड आहे का नाही याला जर लागली तर फक्त भर घेऊन देणार आहे, बस बाकी काहीच नाही करणार।